आज राजेजी जानजोड मुक्काम लोभी यांचे येथे नव्या मासिक कार्य संपन्न झाले. त्यानिमित्त एक भगवंताची त्या भगवंताच्या चर्चा बैठक मध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित. बाबांना माझी प्रणाम. आम्हा सर्वांची सद्गुरू मला धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंबेली स्वयं उपस्थित आहे. बाबांना माझे प्रणाम. आम्हा सर्व शिवकांची आई लागली आहे. मातोश्री आई वाराणसी जुंबेली टोपीकर स्वयं उपस्थित आहे. आईना माझे प्रणाम. आणि भगवंताच्या बैठकीचे अध्यक्ष परंतु ते परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि माझे संचालक आदरणीय सन्माननीय ठावकरजी या बैठकीचे अध्यक्ष यांना सुद्धा माझे नमस्कार. त्याचप्रमाणे या मानव धर्माचे सेवक आणि या बैठकीचे उपाध्यक्ष वसंतजी लिलारे सर मोहाडी हे उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझे नमस्कार. आणि या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक रणजित भाऊ ठावकर सागावत परिसर यांना सुद्धा माझे नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक गणेशी पराते परिसर निरपूर परिसर अंतर्गत यांना सुद्धा माझे नमस्कार. आणि उपस्थित मंच गावात प्रमुख पाहुणे म्हणून या परिसरातले आणि बाहेरून आलेले सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझ्या नमस्कार. या भगवंताची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाच्या आधारावर आहे. तर सर्वप्रथम हे बैठक तत्व आणि शब्दावर बाबाच्या आदेशावर असते. आणि आम्ही मोठमोठ्या कार्यक्रमात जेव्हा पाहतो 4 ते 5 हजार संख्येमध्ये एक सुई पडते तर आवाज नाही. आणि या बैठकीच्या माध्यमातून आज ते प्रमुख पाहुणे तितक्या दूरून आमच्या परिसरात आम्ही बोलावला, त्याला निमंत्रण द्यायला आमंत्रण द्यायला हा तर खरोखर या बैठकीच्या माध्यमातून हा परिसर कुठेतरी जागावायला पाहिजे. आणि त्यांच्या समोर आज आम्ही खरोखर या बैठकीमध्ये खरोखर किती लोकांचं लक्ष आहे आतापर्यंत एवढे लोक बोलले तर म्हणून एक शिस्त आम्हाला आवश्यक आहे. बाबाच्या आदेशाची बैठक आहे, आमच्या घरची नाही आहे. जरी जामीनवाडीची येथे बैठक असेल तर भगवंताच्या आदेशाची बैठक आहे. आणि बाबाचे आदेश का होते तर बाबाच्या आदेशाने जर खरोखर आम्ही चालला तर काटाही घडणार नाही, नाही तर आमचे जीवन कुठेतरी धोक्यामध्ये. हे बाबाचे शब्द आहेत. कारण बाबाच्या आदेशाने चालणारा व्यक्ती मागा नाही राहिला, त्यांनी आपल्या बरोबर दुसऱ्यालाही मार्गात आणून टाकला किंवा चांगली तरी रस्ता मिळवून टाकला. म्हणून तुम्हाला एक छोटासा एक अनुभवाच्या माध्यमातून सांगत आहे. या मार्गामध्ये बाबाचा आदेश तसाही त्या काळामध्ये कोणाच्या तरी आदेश होता. आणि या देशामध्ये कितीतरी संत महात्मे जन्माला आले. पाहिल्या संत महात्मे जन्माला आले त्यामध्ये एक महान त्यागी बाबा थोर पुरुष जन्मालाही आला. त्यामध्ये सर्वांनी आपापले कार्य केले. सर्वांनी एकच कार्य नाही केले, सर्वांनी आपापले कार्य केले. सर्वप्रथम आज आम्ही शिवसेविका आहेत आमची ना. आज या देशामध्ये कितीतरी सेविका या देशाची एक प्रधानमंत्री झाली, राष्ट्रपती झाली, मुख्यमंत्री झाली. आणि या मार्गाची एक मार्ग तर हा कशापासून घडला. जर त्या बाईला जर शिक्षण नसतं झाला तर ही संस्कृती असते का नाही. म्हणून आम्हाला आज गरज आहे. आज त्या सावित्रीबाई फुलेने ज्यावेळेस शाळाच प्रथम सुरुवात केली त्यावेळेस मध्ये तिच्यासोबत असा कितीतरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला समाजाने की बाई ही मुलीची शाळा उघडत आहे म्हणून. आज जर ती बाईची शाळा उघडली नसती तर आज तुम्ही या देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आणि मार्गदर्शिका आणि सेवक कदाचित बनणं कठीण झाला असता. म्हणून आज त्या सावित्रीबाईची पुन्हा समजा की आज खरोखर आम्हाला काहीतरी समजून राहिलं. तर प्रत्येकाने कुठे कुठे आपापले कर्म असे केले की देशामध्ये ते जीवन जगले पण काहीतरी सोडून गेले. ते आम्हाला पकडावं लागेल, धरावं लागेल. आमच्या जीवनाचा तिथेच सार लपलेला आहे. त्यामध्ये जिजामातांनी एक विचार ठेवला की या देशामध्ये कितीतरी महिलांच्या पुसल्या जात आहे. या देशावर
कितीतरी महिलावर अत्याचार होत आहे, त्यावेळेस मध्ये तिने विनंती केली, त्या मातेला विनंती केली, आपली ज्याला मारत होती तिला विनंती केली. का काय विनंती केली त्यांनी? अरे या माझ्या मायमातीचं कुंकू पुसण्यावर नको पाहिजे म्हणून, असं म्हणजे कुठे जन्माला येऊन बालक पाहिजे का खरोखर याच्या कुंकू वाचवणारा पाहिजे. तिने तसे शिक्षण दिले, आपल्या गर्भाचं शिक्षण दिले आणि शिवाजी महाराजांसारख्या पुत्राला जन्म दिला. आज त्याचप्रमाणे या मार्गामध्ये सुद्धा आम्ही पाहून राहिलो, आई सर्वसातांनी महान त्यागी बाबा जिमरुजीला जन्म दिला. काय देशामध्ये मानवाने मानवासारखे कसे वागावे, आज त्या आईची महान पुण्य आहे. आणि त्याचप्रमाणे आई वाराणसीने सुद्धा डॉक्टर मनोज ठुमरीकर सारख्या व्यक्तीला जन्म दिला की आज तो जगामध्ये 7व्या नंबरचा सायंटिस्ट आहे. मग तुमच्या मुलगा एका शाळेच्या चपराशी माझ्या मग आमचे विचार कसे पाहिजे. म्हणून चर्चा बैठकच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला कुठतरी शिकेल. आज आम्ही तो जर कार्य या बैठकीच्या माध्यमातून जर नाही केला तर आम्ही या मार्गात राहू नये, कुठेतरी आधा अधून हा कार्य नको व्हायला पाहिजे. आणि बाबाचे आदेश काय साधारण आदेश नाहीये. बाबाचे आदेश तुम्हाला एक छोटासा उदाहरण सांगतो. प्रत्येक मार्गामध्ये, धर्मामध्ये कुठेतरी कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून एक धर्मपंथ गुरु असतात आहे. आणि ते या देशामध्ये प्रत्येक लोकांना चांगलेच विचार सांगण्याचा कार्य करतात. आयुष्या माध्यमातून जसाही व्यक्त या माध्यमातून. आणि या मार्गामध्ये आम्ही गुरु तर नाही म्हणत बाबाला, कारण बाबांना आम्हाला ही पद्धत नाही शिकवली, पण याच्या आधी आम्ही हे सर्व गुरु मानत होते. गुरु आणि चेला हा चालत होता, पण आताही चालत आहे. त्यामध्ये एक गुरु आणि त्याच्यासोबत 2-3 त्याचे सेवक. हे ज्या गावामध्ये एक त्यांची एक सेविका समजा राहत होती, ते 2-3 सेवक पकडून तो व्यक्ती, तो गुरु त्या सेविकाच्या घरी गेला. वेळ होती सायंकाळची, पहा वेळ होती सायंकाळची. ते घटना कशी घडली. सायंकाळी आजही आमच्या देशामध्ये प्रथा सुरू आहे, ते दिवाबत्ती लागल्याच्या नंतर आम्हाला दुकानामधून सामान किंवा कोणताही सामान मिळत नाही. आणि ती बाई एकटी होती, विधवा होती. त्या बाईच्या घरी राशन नाही, पाणी नाही. आणि तिच्या गुरु तिच्या प्रथम घरी आला आणि त्याची जेवणाची इच्छा होती. 4ही लोकांची जेवणाची इच्छा होती. तिला वाटला का माझ्या गुरु माझ्या इथे कधीच नाही आला आणि आज आला प्रथम, तर माझ्या इथे जेवणाची आस करून बसला आहे आणि माझ्या इथे राशन नाही, तर कळा तर का करावं. हा प्रसंग घडला. शेवकाराच्या दुकानात गेली, पण वेळ सायंकाळची, तिला उधारी सामान नाही मिळाला. त्याच्यामध्ये तिने आपलं सर्व त्या शाहूकाराजवळ विषय ठेवले का दादा मला कसंही करून तुम्ही उधार सामान द्या, मी तुमचे उद्या मोलमजुरी करून या कशाही रूपात तुमचे पैसे देईन. पण शाहूकार तयार नाही झाला. पण शेवटी गरीबाला कोणीतरी लुटले जाते हे मन आहे. त्या शाहूकाराने तिचा फायदा घेतला, त्या बाईचा फायदा घेतला. बाई म्हणते तुला सामान देतो, बाकी एक शर्त आहे माझी, तुला रात्रीची 11 वाजे या लागेल, मी तुला सामान देतो. पहा ते सेविका आपल्या गुरुसाठी तिनं आपल्या स्वतःच्या शरीराची पर्वा नाही केली आणि ती तयार झाली. त्या वचन दिला त्याला शाहूकाराला, बरोबर ठीक आहे म्हण. आणि तिनं आपला राशन देऊन त्या आपल्या गुरुवाला, आपल्या सर्व शिष्य बांधवांना संपूर्ण स्वयंपाक करून जेवण वाढली हा आणि झोपण्यासाठी त्याची जागा व्यवस्थित तयार करून दिला. त्यानंतर ते घरून बाहेर निघाली. त्याचप्रमाणे तिच्या गुरु तिला काय म्हणतो, बाई तू आता एवढ्या रात्रीला कुठे चालली. नाही म्हणते, मी त्याला वचन दिलं म्हणते त्या शाहूकाराला, म्हणते कारण माझ्या इथे राशन पाणी नव्हता आणि माझ्या इथे माझ्या गुरु पहिल्यांदा आला म्हणून मी त्याला वचन दिलं, तर मला त्याने बोलावला. त्याप्रमाणे जाता ठीक आहे म्हणते, थांब म्हणते, तू एकटी नको जाऊस म्हणते, मी स्वतः येतो म्हणते. आणि गुरु आणि ती सेविका सोबत गेले. पहा परिस्थिती अशी आली,
त्या राजवाड्यात गेल्याच्या नंतर 2 पहारेदारी होते. त्या 2 पहारेदारीनी त्या बाईला आत जाऊ दिला, पण तिच्या गुरुवाला जाऊ नाही दिला. आदेश तिच्या गुरुवाचा कसा होता, ठीक आहे म्हणते, तू जा म्हणते, मी येथेच थांबतो म्हणते. ती जेव्हा गेली त्या शावकाराने प्रश्न विचारला का एवढ्या रात्री तू एकटी आलीस का? हो मी आलो आणि माझ्या गुरु सोबत आहे. तो शावकार तेवढा गलत विचाराचा व्यक्ती बाहेर आला. खरोखर म्हणते तुझे गुरु कसे असतील म्हणते, तुझे जर विचार हे आहेत म्हणते ते तुझे गुरु कसे असतील म्हणते. तो व्यक्ती बाहेर पाहण्यासाठी आला आणि खरोखर त्या दिवसापासून तो व्यक्ती त्या वचनाला आणि त्या आदेशाला समजला आणि खरोखर म्हणते धन्य तुझ्या गुरु म्हणते, आजपासून मी आपले तुझ्याला गुरु स्वीकार करतो. पाय बिघडला व्यक्ती, गलत विचाराचा व्यक्ती या सुरळीत मानव धर्माच्या एका रस्त्यावर येऊ शकतो, या चांगला एक मानव बनू शकतो. म्हणून आम्हाला आज आदेशाची गरज आहे. भगवान 24 तास आहे, बाबांनी आम्हाला सत्य आमच्या समोर ठेवला. 24 तास जागृत शक्ती आमच्या समोर ठेवली आहे. मग आमच्या लक्ष कुठेतरी राहते. आम्ही वारंवार म्हणतो आणि वारंवार लिखित स्वरूपात आहे, एक चित एक लक्ष एक भगवान, त्यामध्येच परमेश्वर आहे. बाकी आमच्या इथे बसलाव, बाकी मन कुठेतरी आहे, चित कुठेतरी आहे, लक्ष कुठेतरी आहे. कार्य लोकांना आमच्या जीवनामध्ये कुठेतरी धोका होईल कुठेतरी. म्हणून बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे जर खरोखर पालन कराल, हे आमच्यासाठी सुरक्षा कवच आहे. ज्याप्रमाणे कर्णाला पाहिलं महाभारत सर्व, कर्णाला कोणी मारू शकत नव्हता, पण परिस्थिती आली का त्याला मारण्यासाठी एक ब्राह्मणाचा रूप घेऊन त्यालाही त्याच्या कवच, दारी पुरुष होता त्याच्या कवचही त्याला द्यायला लागला वेळ आली तर. म्हणून बाबांनी आम्हाला जो तत्व शब्द लिहून दिले, आम्हाला देण्यासाठी नाही, आम्हाला पालन करण्यासाठी दिले. हे आमच्यासाठी एक कुंडल कवच आहे. जास्त काही बोलणार नाही, कारण या परिसरात आम्ही त्यांच्याकडून खूप ऐकून घ्यायचं आहे. म्हणून आपलाही थोडाफार वेळ मी त्यांना देतो आणि आपल्या शब्दाला इथं देतो. सर्व नमस्कार.